अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरात प्रकरणी आता नवनवीन खळबळजनक खुलासे समोर येत आहेत। अशोक खरातच्या ईशान्येश्वर मंदिराच्या विकासासाठी तत्कालीन महायुती सरकारने तब्बल 1.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याचं आता उघडकीस आलंय। विशेष म्हणजे हा निधी मिळवून देण्यासाठी नेत्यांनी आणि मंत्र्यांनी मदत केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। या प्रकरणी 2018 मधील एक शासन निर्णय म्हणजे GR आता समोर आलेला आहे। त्यात नेमकं काय म्हटलंय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी छाया आणि आपण पाहताय मुंबई तक। 2018च्या शासन निर्णयानुसार तत्कालीन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडून एकचा निधी मंजूर करण्यात आला होता। 31 मार्च 2018 रोजी ईशान्येश्वर मंदिरासाठी GR काढण्यात आला होता। या 1.5 कोटींमधून 25 लाख रुपये तत्काळ मंजूर झाले होते। सभामंडप बांधकाम, पेव्हर ब्लॉक बसवणं, महिला व पुरुष प्रसाधनगृह, चेंजिंग रूम, भक्तनिवास बांधकाम, विद्युतीकरण व लँडस्केपिंग यासाठी हा निधी मंजूर केल्याचं आता उघडकीस आलंय। महत्त्वाचं म्हणजे भक्तनिवास बांधकामापेक्षा चेंजिंग रूमसाठी जास्त निधी मंजूर करण्यात आलाय। भक्तनिवास बांधकामासाठी 12.53 लाख रुपये तर चेंजिंग रूमसाठी 13.36 लाख रुपये निधी मंजूर झाला होता। रुपाली चाकणकर यांचे खरातसोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। दरम्यान महाविकास आघाडी सरकार सुद्धा या भोंदू खरातवर मेहरबान झाल्याचं समोर आलं। सन 2019-20च्या दरम्यान कोरोना काळात महाविकास आघाडीच्या सरकारने अशोक खरातच्या मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानासाठी दारणा धरणातून 39 लाख लिटर पाणी देण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे अशोक खरातच्या संस्थानावर ही पाणी कृपा नेमक्या कोणाच्या आदेशावरून झाली होती असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित केला जातोय। अशातच आता तपासात असं दिसून आलंय की खरातला केवळ एकाच पक्षाकडून नव्हे तर सर्वपक्षीय नेत्यांकडून मदत मिळत होती। ईशान्येश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर सुनियोजित असावा यासाठी खरातने राजकीय वजन वापरून हा निधी पदरात पाडून घेतला होता। आता हा जुना GR समोर आल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे। तसेच एका भोंदूबाबाच्या कथित धार्मिक स्थळासाठी सरकारी पैसा इतक्या मोठ्या प्रमाणात कसा खर्च झाला असा सवाल उपस्थित केला जातोय। या प्रकरणी RTI कार्यकर्ते विजय कुंभार यांनीही पोस्ट केली आहे। त्यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, या मंदिराला शासकीय भाषेमध्ये सिद्धक्षेत्र असं म्हणण्यात आलंय। शासनातल्या कोणी आणि कसं हे मंदिर सिद्धक्षेत्र आहे असं ठरवलं? या बांधकामाचा प्रस्ताव शासनापर्यंत पोहोचला कसा आणि तो मंजूर कोणी केला आणि का केला? मंत्री सचिव कोण होते? याची कायदेशीर वैधता कुणी तपासली? या बांधकामाला जनतेच्या पैशातून निधी का? याचा अर्थ शासन भोंदूबाबांना संरक्षण देत आहे का? म्हणूनच मी म्हणत होतो की भोंदूबाबा सरकार पुरस्कृत भोंदूबाबा आहे असं म्हणायला जागा आहे, असं म्हणत त्यांनी अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। एकंदरीत या सगळ्या प्रकरणाविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं काय आहेत? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।